आज आपण दुसऱ्या भागामध्ये कुटुंब नियोजन या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला 5 मुले झाली होती, त्यामधील 4 मुले मेली. त्याचं मला काही पण वाटत नाही, कारण 5 मुलांचा जो खर्चाचा बोजा माझ्यावर पडला असता व मला त्रास झाला असता. जे लोक जास्त मुले जन्माला घालतात त्या आईवडिलांना त्याचा त्रास होतो, समाजाला त्याचा काही त्रास होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या गरिबीबद्दल चिंता होती, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कुटुंब नियोजन आपण जोपर्यंत करीत नाही त्यामुळे अन्न धान्याची समान वाटणी होणार नाही व लोकसंख्येमुळे अन्नधान्यावर ताण पडेल व शिक्षण व इतरवर प्रभाव पडेल. कुटुंब नियोजन जर केले नाही तर लोकांना भीक मागण्याची पाळी येईल व लोक आत्महत्याकडे वळतील. म्हणून सरकारने जोपर्यंत गरिबीवर जालीम उपाय होत नाही तोपर्यंत कुटुंब नियोजन करावे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. लोकसंख्येमुळे शेतीवर ताण पडेल व शेतींची छोटे छोटे तुकडे होतील व शेतकरी दरिंद्री होईल, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणामध्ये म्हणतात. आज पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1938 साली कुटुंब नियोजनाचे बिल मांडले होते, पण त्या काळी ते बिल सुद्धा पास झालेले नाही. त्या काळी काँग्रेसने ते बिल फेटाळले गेले, कारण निवडणुका तोंडावर होत्या. त्यामुळे हे बिल पास झालं नाही. त्यांना वाटलं की आपला पराभव होईल कुटुंब नियोजनाचं बिल मांडल्यामुळे, त्यामुळे ते बिल पास झालं नाही. नंतर 1951 साली हे बिल पुन्हा नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले व ते बिल 20 वर्षानंतर पास झाले पण अंमलबजावणी झालेली नाही. आजपर्यंत तुम्ही पाहत असाल की कुटुंब नियोजनावर कोणीही सरकारने काम केलेलं नाही. आज भारताची लोकसंख्या 148 कोटीच्या पुढे आहे, हे लक्षात घेणे जरुरीचं आहे. आज चीन महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी लोकसंख्या कमी करण्याचं काम केलं व घराघरामध्ये त्यांनी लोकांना उद्योग दिलेला आहे. म्हणून चीन हा जगात महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. जोपर्यंत भारत लोकसंख्येवर नियंत्रण करीत नाही तोपर्यंत भारताला भविष्य नाही आणि भारत कधीच महासत्ता बनू शकत नाही. कोणाचेही सरकार येऊ द्या, त्यासाठी तुम्हाला पहिले बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब नियोजन करावे लागेल, तेव्हा भारत महासत्ता बनेल अथवा बनणार नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आज जातीवाद असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बिल त्या काळी बी पास केलेले नाही आणि 1951 साली पास करून सुद्धा ते बिल अंमलात आणलं नाही. हे कशाचे घोतक आहे? कारण आणखीन ह्यांच्या मनामध्ये जातीवाद ठासून भरलेला आहे. बाबासाहेबांचे जेवढे कोणत्याही विषयावर विचार घ्या, कोणत्याही विषयावर बाबासाहेबांचे लेखन आहे, असा कोणता विषय नाही. त्या विषयावर जर प्रत्येकाने काम केले तर भारत महासत्ता बनेल. पण ह्यांना बाबासाहेबांनी हे विचार मांडल्यामुळे ह्यांना इथल्या जातीवादी लोकांना ते विचार नको आहेत. आणखीन जातीवाद अस्तित्वात आहे, ह्याचे हे घोतक आहे. दुसरे एक कारण म्हणजे जातीवाद कसा अस्तित्वात आहे. अभिजित दिपके यांनी ती कॉक्रोच पार्टी काढली होती. त्या कॉक्रोच पार्टीला करोडच्या पुढं तरुण मित्रमंडळी त्या कॉक्रोच पार्टीमध्ये सामील झाली. पण जशीही अभिजित दिपकेची जात कळाली की अर्धे तरुण मुलं त्यातून गायब झाले. ह्या जात अस्तित्वात असणारा एक उदाहरण आहे.
म्हणून भारताला जर पुढे भविष्य घडवायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्हाला अंमलात आणावे लागतील, नाहीतर भारताला भविष्य नाही. नमो बुद्धाय. जय भीम.